राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि पूर्ण शरीराचं वजन आणि चरबी कमी करण्यासाठी एक व्यायाम घेऊन आलेली. हो, बरोबर ऐकलंय. एकच व्यायाम. एक व्यायाम आणि तुमच्या पूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे. त्याच्यामध्ये अप्पर बेली असो म्हणजे वरचा कमरेपासून वरचा भाग असो, बेंबीपासून खालची जो पोट आहे ते असो, मांड्या असो, पाय असो. पूर्ण शरीराचं वजन कमी करणारा एकच व्यायाम आहे. आणि तो व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या. सकाळी उठल्या उठल्या जेव्हा हा व्यायाम कराल ना तेव्हा तुम्ही बघा हा व्यायाम फक्त 10 दिवस करायचा आहे तुम्हाला. 10 दिवस करून मग 10व्या दिवशी तुम्ही स्वतःला बघू शकता तुमचं किती वजन कमी होतंय हे. आणि हा व्यायाम करून तुम्हाला 100% रिझल्ट पण भेटणार आहे आणि तुमचं वजन पण कमी होणार आहे मित्रांनो. सोपा पण खूप आहे आणि तुम्हाला रिझल्ट पण भेटणार आहे. पण मित्रांनो त्याचबरोबर तुमचं डाएट खूप जरुरी आहे बरं का. कारण तुम्ही तुमचं डाएट तुमचं खाणं पिणं जेव्हा कंट्रोलमध्ये संतुलनमध्ये ठेवाल ना तेव्हा तुमच्या एक्सरसाइजचा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करायचं फक्त 1 ग्लास पाणी घ्यायचंय गरम. म्हणजे तुम्ही जितकं प्याल ना इतकं गरम पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये आपली खायची सोप आहे ना ती टाकून पाणी चांगलं उकळून घ्यायचंय. ते पाणी गाळून तो 1 ग्लास पाणी प्यायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो टी पिताना जो तुम्ही चहा पिताना तो दुधाचा चहा नाही घ्यायचा आहे. ब्लॅक टी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता मित्रांनो. त्याच्यामुळे तुमचं जे कॅलेस्ट्रॉल आहे ना तो कमी व्हायला तुम्हाला खूप मदत होईल याने. आणि जो सगळ्याचा ब्रेकमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो पोहे, उपमा आणि ओट्स यांना मिक्स करून आणि थोडंसं हलकंसं काहीतरी त्याला हिरवी मिरचीचा तडका मारून तुम्ही हे घ्यायचं. त्याच्यामध्ये ऑइल कमी आणि ग्रीन व्हेजिटेबल जास्त टाकून घ्यायचंय. तुमचं याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप तुमचा जो आहार आहे ना तो मेंटेन होईल. त्याच्यामध्ये ऑइल बिलकुल नाही टाकायचंय. नाच्या बराबर थोडंसं काहीतरी तडका देण्यासाठी थोडंसं ऑइलचं तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि बाकी तुमचं दुपारचं जेवण आहे ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सलादचा वापर करा मित्रांनो. काकडी असते, बीटरूट असो, टमाटर असो, गाजर असो, हिरवे मटर असो यांचा इस्तेमाल करा. कारण याचा वापर केल्याने ना तुमचा जो फॅट आहे ना तो खूप लवकर कमी व्हायला मदत होईल आणि तुमच्या शरीराला जे पौष्टिक आहार पाहिजे तो यातून नक्की भेटेल. त्याच्यामध्ये तुम्ही डाळ, भात, पोळी, हिरवी भाजी हे वापरून तुमचं आहार संतुलित ठेवू शकता. इव्हनिंगमध्ये जर दुपारच्या टायमाला तुम्ही जर नाश्ता करताय तर तो पण एकदम लाईट घ्या. त्याच्यामध्ये सिजनेबल फ्रूट आहे ते घ्या. बाकी अदरवाईज तुम्ही त्याच्यामध्ये ग्रीन टी पण घेऊ शकता. दुपारच्या टायमाला चहा अवॉइड करा. चहामध्ये तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. आणि संध्याकाळचं जेवण आहे ते पण एकदम लाईट लाईट नाच्या बराबरच घ्या. पण त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर हलकंसं काहीतरी भाजी पोळी खायची आहे. आणि संध्याकाळी दूध फ्रूट हे नक्की घ्यायचे. हा तुम्ही बॅलन्स ठेवा तुमच्या डाएटचा. 10 दिवस करा आणि ही जी एक एक्सरसाइज देऊ राहिली मी तुम्हाला ही एक्सरसाइज करा मित्रांनो. बघा तुमचं कितीही वजन वाढलेलं असू द्या आणि तुमच्या शरीरामध्ये किती पण चरबी जमा झालेली आहे आता पोटामध्ये झालेली, बेंबीच्या खाली झालेली, मांड्यांमध्ये झालेली आहे, कमरेत झालेली आहे, सगळी चरबी तुमची हा एकच व्यायाम काढून टाकणार आहे. या व्यायामाचे रेपिटेशन करायचे तुम्हाला 50. 25-25चा सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे. तर आता वळूया आपल्या एकच व्यायामाकडे. व्यायाम करताना करायचं काय गॅप घ्यायचा पायामध्ये आणि आपल्याला स्क्वॅट घ्यायचा आहे. हे बघा हातांना डोक्याच्या मागे घेऊन जा. मानेला मला एकदम फिट करून ठेवा दोन्ही हातांना आणि हात पण एकदम स्ट्रेट करा. आणि स्ट्रेट केल्यानंतर काय करायचंय तुम्हाला स्क्वॅट घ्यायचा आहे. आणि स्क्वॅट केल्यानंतर काय करायचंय डाव्या साईडला पूर्ण वळायचंय. जितकं वळता येईल तुम्हाला तितकं वळायचंय. हे बघा परत समोर यायचंय, परत वरती उठायचंय, परत स्क्वॅट घ्यायचाय, परत डाव्या साईडला वळायचंय. आणि वळाल्यानंतर हे बघा इथं तर ताण पडतोच आहे, इथे ताण पडतोय तो खूप महत्वाचा आहे. ताण इथं पडतोय, ताण इथं पडतोय, ताण इथं पडतोय आणि मांड्यांचा स्क्वॅट होतोय. मांड्यांची चरबी कमी होऊ राहिली त्याला टोन भेटतोय. हिपचा फॅट कमी होतोय. पूर्ण शरीराची चरबी जिथं जिथं जमा आहे ना हा एक व्यायाम तुम्हाला कमी करा. हा व्यायाम करायचा तुम्हाला 50 टाइम 25-25चा रेपिटेशन घ्यायचा. हे बघा परत उठायचंय, 1
2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही ज्यावेळेस टर्न करताय इकडे फॅटवरती परिणाम होतोय, इकडे करताय इकडे कमरेचा फॅट कमी होतोय, स्क्वॅट घेताय बेंबीच्या खालचा फॅट कमी होतोय, टर्न करताय त्यावेळेस पोटावरती फॅट होतोय आणि स्क्वॅट घेतल्यानंतर मांड्यांचा पण फॅट कमी होतोय. पूर्ण शरीराची चरबी कमी करणारा हा एकच व्यायाम आहे. परत 10चा सेट करूया. तुम्ही 25-25चा सेट करायचा आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एकच व्यायाम पूर्ण शरीराची चरबी कमी होईल. करून बघा. व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.